बस हिला बस झाला आता. नाही बस बस. अरे बायको आहे का आखाड्यातला पैलवान आहे? अख्खं गाव मला विचारत इतकी वर्ष या पैलवानाचं कसं नांदता? नाही मालक, अहो आईचान सांगतो, अहो तुमची अवस्था बघितली ना तर खरंच आम्हाला पण रडायला येतं. खरं सांगतो, रडायला येतं. तुझ्या आईला तुझ्या रडायला येतं वय रे? ना आता बस बस. त्या आईला इतकी वर्ष ह्या पैलवाना संघ नांदलो. बस. चंपाबाईला बोलूया. मड बसवलं त्या भुजंग्याचं, पटकी येऊन मरल, तळपट तळपट होईल. मुडदा बशिवला त्याचा. अगो बाई शांता, अगो गंपूरावांनी मागल्या जन्मी कुठलं पुण्य केलंय कुणास ठाऊक, म्हणून त्यांना ही या जन्मी अशी शांतासारखी सेवा करणारी बायको मिळाली आहे ना ग बायानो? हसा. आज हसताय मला, पर त्या भुजंग्यामुळे तुमच्यावर अशी येईल ना तेव्हा तुम्हाला समजाल. अगं पण तू कशाला त्यांच्या तोंडाला लागतेस? चल की. तुम्ही गप्प बसाव. अगं तुम्हाला काय जाते नुसतं गिळाया? इथं माझ्या हाताला भेगा पडत्यात. अगं अजून याळ गेलेली नाही. हे बघ कमला का, अगं आपण समजा जणी जर एकत्र आलो ना तर त्या भुजंग्याला चांगल्या वटणीवर आणू शकतोय. हा, बोलणं सोपं आहे, पण समजा गाव त्यांच्या कबड्डीला घाबरून हाय. अगं तुझं काय, तुम लढो हम कपडे संभालते है. इथं असं कुजबुजशील आणि नंतर त्या पाटलीन बाईशी जाऊन बोलशील. पाटलीन बाई माझी मैत्रीण आहे, मला मान्य आहे, पण भुजंगराव तर माझा यार नाही ना. त्याला नको धडा शिकवाया. सांजे अगं त्यो मला बी विचारतं लाईन देशील का म्हणून. कशी आबरू सांभाळून ती माझी मलाच माहिती आहे. बघ बाई बोलत नव्हते काय आहे बाई. अगं आई 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 आई, अगं आई ग, पोटात परत कळाली शांते. अगं आई. अगं जा बाई जा, तुझ्यासारख्या अशा ठराविक बायकांच्याच नशिबी असे भोग येतात. चला ग चला. अगं आई ग, अगं तू उभी का? चल की लवकर. म्या काय म्हणते, एवढं जिरत नाही तर खायचं कशाला? सकाळपासून 6वी खेप आहे ही. अगं चल. नशिबाला आलंय माझ्या. मालक मालक, घात झाला घात झाला. कशाला ओरडतोस? कळतंय का? बाहेर 2 डिस्टर्बचा बोर्ड असताना बी तमाशातल्या शिपायावानी कसं काय आत आलं तुम्ही? सावध करायला आलो. कोणाला? तुम्हाला. मग इकडे कर ना. हा हा, सावध करायला आलो ना तुम्हाला. आता सावधगिरी नाही, आम्ही भी कुलदीपक आणणार. आम्हाला कुलदीपक हवा. अहो सावध यासाठी करायला आलोय, वहिनी साहेबांनी कबड्डीची टीम बांधायला घेतली ना. तिला आता कबड्डीची टीम बोचक्यातच बांधून ठेवू म्हणावं. आणि आता तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करू नका. चला निघा. अहो पण मालक, आता आम्ही बी कबड्डीची टीम बांधायचं प्लॅनिंग करतोय. चला निघा. जाताना दरवाजा बंद करून घे. चला चल. दरवाजा बंद करून. या बया, माझी 5वी साडी फाटली आता. हे बघा, कबड्डी हा खेळ साडी नेसून नाहीच खेळता येत. असं कोणी सांगितलं? बरोबर आहे तिचं, मला माहितीये. वय मला बी माहित आहे. काय माहितीये? ह्या एवढ्या लांड्या चड्ड्या घालत्यात, वर शर्ट घालत्यात बघा. अगं पर असलं कपडं पुरुष घालत्यात. अगं बायका बी घालत्यात.
काय याड लागलं का काय आम्ही असली कापडं घालणार नाही वय की नाही वहिनी साहेब? हे काय फरक काय पडतो पण तुम्हाला नसेल पडत गावातली लोक काय म्हणतात? एक इळम्या कबड्डी सोडन पर तोकडं ताकडं कपडा नाही घालायची सांगून ठेवते बाबा. अरे पण हे खेळाचे कपडे आहेत. काय फरक पडतो घातले तर? आणि आतापर्यंत आपल्या किती साड्या फाटल्यात माहितीये ना? हे बघ आणि एक लक्षात ठेवा, तुमचा सामना पुरुषांबरोबर आहे आणि तवा साड्या फाटल्यात. आणि असे कपडे घालून आपण त्यांच्या पकडीतून सहज निसटू शकतो. हे समजी ठीक बोलतेत. मी तयार आहे बघा. मी पण तयार आहे. मी आम्ही तयार आहे. चंद्रा किसना तुमच्यासाठी बरं का? शांती घालूया. हे घ्या तुमचे कबड्डीचे कापडा. हे घे का? हे घे तुझा. एवढीची ती डॉक्टरीन बाईची आहे. हे घे का? हा हे घे, हे तुझे कापड. घ्या पटापट घ्या. हे सुनाई नाही. हे घे का? आणि माझी चल घ्या. हा हे घ्या. चल भिंगरे. चला आज जा आणि बदलून घ्या. चला पटापटा जा जा. किसना अरे जा. हे काय? चल जाऊया. अरे जा, कशाची वाट बघताय? जा. किती वेळ लावता? या बाहेर या. ये भैताळ पडशील. चला पटापटा. चंद्र टोपली काढ. काढ टोपली. काढ टोपली. नको काढ. नको ना. काय आहे शांता? शांता काढ दे. काढ दे. अरे अशी कबड्डी खेळणार आहेस काय? काढ काढ. सरळ उभरा. कोमल 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 बाहेर ये. ओ वहिनी साहेब या की. कोमल बाहेर ये. पहिला ताई या ना. बाहेर ये. या लवकर. ये बाहेर. सरळ उभी राहा. नाही सरळ उभी राहा. सरळ उभी राहा. नाही ऐ, सरळ उभी राहा. सरळ उभी राहा. बाकीच्या कशा सरळ उभ्या राहिल्यात? सरळ उभी राहा पहिला. कोमल सरळ उभी राहा. सरळ. गावाला आग लागणार आहे आता.